नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सातबाऱ्यावरील मयताच्या नावामुळे अनेकांना खरेदी विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात। सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचा 100 दिवसाचा कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत 1 एप्रिलपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्चपासून सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम आता 1 एप्रिलपासून राज्यात सगळीकडे राबवली जाणार आहे। जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा उतार्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद अभिलेखामध्ये नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते। या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। जिवंत सातबारा या मोहिमेसंदर्भातील ठळक बाबी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर थोडक्यात बघणार आहोत। प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जिवंत सातबारा या मोहिमेसंदर्भातील कार्यवाही कशा प्रकारे असणार आहे तेच आपण आता पुढील मुद्द्यांच्या आधारे बघणार आहोत। 1 ते 5 एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्याय प्रविष्ट प्रकरणे सोडवून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील। 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे, मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे सादर करावा लागणार। ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी स्थानिक चौकशी करून मंडल अधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई-फेरापार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत। 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाट्यांनी ई-फेरापार प्रणालीत वारस फेरापार तयार करावयाचा आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडलाधिकारी संबंधितांचा वारस फेरापारावर निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 उतार्यावर दुरुस्त करणार आहेत। यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही। महसूल विभागाच्या या आदेशानुसार तालुक्याचे संबंधित तहसीलदार समन्वय अधिकारी असतील त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कालबाह्य कार्यक्रम मुदतीत पूर्ण करण्याची कार्यवाही करायची आहे। जिल्हा अधिकारी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। तालुक्याच्या वेळोवेळी आढावा घेऊन मोहीम राबवण्यामध्ये काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण जिल्हाधिकारी करणार आहेत। विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त सहनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। साप्ताहिक अहवाल प्रत्येक सोमवारी ईमेलवर सादर करावा लागणार आहेत। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।